आता मी वस्त्रांतर करण्यास जाऊ शकतो का? सौजन्यापोटी जा म्हणणं भाग आहे. एरवी तंगडी मोडून ठेवली असती. हा, तंगडी दुभंगून ठेवली असती. नानाजी, मी आपला ऋणी आहे. नाना, खरोखर तुमच्या घरामध्ये चमत्काराचे युग सुरू झालेले दिसतंय. तुम्ही एवढे रागावलेले असताना सुद्धा पक्या शांत होता, हे असे यापूर्वी या लोचनाने पाहिल्याचे स्मरण नाही. या बेरकेनं हे गरिबीचं बोलणं की मऊशार करून टाकलंय बघा आम्हाला. अहो, कुत्र्यानं बाकड्याचं कात्र पांघरलं तरी ते भोंकणारच. पण यो समज जागा सोडायला लागू नाही म्हणून चालले या. एवढ्या ध्यानात ठेवा. आणि मी सांगून ठेवते तुम्हाला, माझ्या जर जागा नाही मिळाली तर तुमच्याजवळ राहावं की जावं ह्याचा विचार करावा लागेल मला. तू माझ्या गावात घेशील का? अरे तुला आता कोण ठेवतो ते तरी मला बघू दे. आणि तेव्हा तेव्हा तू आपला दंड देतीस. तुला आता कोण ठेवतोय बघू दे मला. तुम्हाला काय वाटलं मी मागखायला चालले इतक्यात? कुणी मी तमाशात घेईल मला? रोज 10-20 रुपयाची दौलत मिळायची ताकद आहे माझ्यात. अरे होय होय, पाय जरा जमान घे. अरे लागलीच कशा बरं आलीच कान ठेवली ती? अरे आम्ही मी काय काय खडपट करत नाही का काय? हा, अरे गत याची बेअबरू करायचं काय कमी डाव वाकलेले आपण. पण काय झालं, त्यानं गोड बोलून त्या इन्स्पेक्टरला खिशात टाकला. खिशात होय हो, तो बी बार घुसका गेला. हा, अहो आता असं यो गोड गोड बोलून तुमच्या आमच्या गोत्राचं कवच काष्टीला हात घालून काय सांगता येत नाही. वारं मर्द म्हणा धोतर काढून घेईन. तुम्ही ढिली धोतर नेसतात कशाला? असल्या ढिल्या धोत्रेवाल्यांची कामं नाही ती. अरे तू आता माझं टक्कर फिरू नकोस. मग काय करू? ती वाळ तुमची बाई दिसली की तुमची धोतर ढिली होते. सरकवाडी बोललं की साडी धोतर ढिली. हेच बोलतोय मी. आपण ह्या बेरक्याच्या नाटकाला बळी पडून चालणार नाही. आपण थेटपणा आपला सोडून चालणार नाही. आपली भाषा बदलून चालणार नाही. काय गोड बोलतो तो बेरके. हो तो एकला नाही, तो नाना नानी पाक्या मंदी समजेल कशी मऊ शेअर वाटतात. तुम्ही नाही ना मऊ झाले या? आता वाटते की तसे का तुम्ही बी मऊ झाले या? आता पण मी काय म्हणतो, काय आता काय करायचं तरी काय? सोडाव देसाई. हो म्हणले घर तुम्ही किती दिवस या बेरक्याच्या तोंडात मऊ भाषा राहते ते बघूया तरी. पारुबाई, आज तुम्ही नेम धरून खरकट वाटी टाका. मी ही कचरा जाती टाकतो. त्याची काळजी सोडा. मी कालरनं कोंबडीची हड्डी बी जपून ठेवली आणि खरकट बाण मी नेम धरून होती या. अहो, त्यानं काय होतंय, मी सुद्धा शेजारच्या सोलमधून एवढे केसांचे पुंजके आणून ठेवले. ते आज टाकतो कचऱ्यात. आता खरी कसोटीची वेळ आलेली आहे. कसोटीची येळ असं तर तुमचं काष्ट घट्ट दिवा कोणतरी काढून घे. चला हो, चला म्हणती ना हो. चला. मला अनुज्ञा असावी नानाची. अरे पक्या, एकदम नटून करून सहज. तर मला अनुज्ञा असावी नानाजी. अवज्ञा हा आपला धर्म. आम्ही विरोध केला, शंख ध्वनी केला तरी आपण ऐकणार थोडेच.
देतो आणून द्या जा. पुन्हा मी आपल्याबद्दलचा दृढ निर्देश व्यक्त करतो. येतो मी. नाना, चाळीतले लोक अजूनही तुम्हाला भांडखोर व्यक्तीच म्हणतात ना हो? हरामखोर आहेत सगळे. तसं म्हणजे शेजारी इतकेच काही वाईट नाहीत. नाना, एक बरं झालं की तुम्ही सौजन्य तुमच्या स्वतःच्याच घरातून चालू केलं. खरं म्हटलं ना तर नानी जर पहिल्यापासून शांततेने घेतलं असतं. तू बोलतोयस काय रे खरं? हा? आणि मी होते म्हणून या बेरकाच्या घड्या झाली. समजलं ना? नानी, अहो नानी, काय तुम्ही बोलू नका, मला सांगू ठेवते तुम्हाला. मेल्या, तुला आल्याबरोबर चहा देते गिळायला, त्याचं काय हे काम करतोस तू? सौजन्य सुद्ध. तुम्ही गप्प बसाव. अरे आता सुद्धा तुझ्या हाती तो चहा ठेवलाय ना, तो सुद्धा मोर इथून टाकणार आहे. नानी, माफ करा हो, मला तसं म्हणायचं नव्हतं. चुकून म्हटलं मी तसं. सौजन्य सुद्ध आहे नानी, सौजन्य. सदाशिवराव भाऊ, मीच माझे कठोर शब्द परत घेते. हा, पण सौजन्याची चव जरा जिभेला नवीन असल्यामुळं असं होत एखादं. नानी, चहा देत आहे ना? होय. आणि त्याचा अहो, पण तो मगाशी गटारात ओतून द्यायचं ठरलंय ना. आता थट्टा करू नका हा तुम्ही. मगाशी चुकून माझ्या तोंडातून आलं होत असं, म्हणून काय असं लगेच तोंडा नकोय मारायला. समजलं का? मी आलेचा हा चहा घेऊन. या. पाहिलं सदाशिवा? नाना, ते जे काल तुमचे शेजारी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेले होते, त्यांचं काय झालं? काय व्हायचंय? अरे पोलीस इन्स्पेक्टर कोरडे साहेब येऊन गेले. मी त्यांना माझं निर्दोषत्व समजावून सांगितलं. ते समाधान पाहून निघून गेले. वा, खरं सांगता? मग मला काय वाटलं माहितीये का, तुम्हाला एव्हाना ते बेड्या ठोकून निघूनही गेले असतील. छे 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 छे, अरे असं कसं होईल? पण सदाशिवा, तू म्हणालास तेच खरं. अरे आपणच संबंध सुधारले पाहिजेत शेजाऱ्यांशी. अहो, ऐकलं का? हा, ते आपल्या शेजारी बनलं. घ्या हा सदाशिवराव. काय म्हणताय? आपले शेजारी बंधू म्हणले का आहेत ना? त्यांचं काय झालं? अहो, त्यांचं काही सुद्धा झालं नाहीये ना. पण त्यांनी बाहेरच्या गॅलरीत जो कचरा टाकलाय ना, अहो तो आपल्या स्वयंपाक घरात आलाय लगेच. अहो, जसा काही अगदी नेम धरून टाकला त्यांनी कचरा, माहितीये? पुन्हा कचरा आला? हो ना. मला वाटतं ही 47वी तरी खेप असावी. अरे काय समजतो काय हा स्वतःला? आम्ही काय सौजन्यात आहोत म्हणजे काय बांगड्या नाही भरलेल्या? आता एकच मार्ग आहे नानी, आपल्या घरात असेल नसेल तेवढा सगळा कचरा आणून द्या मला. आपल्या घरातला कमी पडला, अख्ख्या चाळीतल्या घरात जेवढे काही डबे असतील सगळ्याचा कचरा आणून द्या. नाना, हा, कचरा कशासाठी? कशासाठी? हा सगळा कचरा गोळा करतो आणि त्या हलकट म्हणल्या घरात टाकून येतो. तेव्हाच कळेल त्याला दुसऱ्याच्या घरात कचरा टाकल्यावर कसं वाटतं ते. अहो, असं काय करायचं ते? असं झटकन सौजन्य सोडणं बरं दिसत नाही. चुकलं. असं करा नानी, मंडलेकरांचा तेवढा कचरा पुढे बांधून द्या मला. मी तो त्यांना परत देऊन येतो. अहो, दुसऱ्याची गाडी सुद्धा नको आपल्याला, अगदी कचऱ्यातली सुद्धा नको. असं काही म्हणालात ना तर सौजन्याला शोभून दिसेल. बरं, आणतेच मी कचरा. हा, पाहिलं सदाशिवा? अरे सौजन्य म्हणजे किती यातायात असते ती. हा, ते मी पाहतोच आहे. तुमचं सौजन्य सारखं कसं सुटत आहे ते. अरे नवीन धोतर नेसायला लागलेल्या माणसाचं कसं होतं तसंच आहे. सारखं सावरावं लागतं. अरे ही एक प्रकारची साधनाच आहे म्हणे ना नानी. कचरा आणताय ना? हो, आणला ना. बघा,
नानी आणलाय ना अजून नीट ठेवते. नानी आणि इकडून हे इकडून तिकडून काय चाललंय? काय बसून असंच चाललंय. घरातून इकडून तिकडून येतात, इकडून ऐकायचं झालं का असं विचारतात. हो सौजन्यात आहे ना म्हणून म्हणते हो तसं. नाहीतर आणलाय माझा खेळ. माफ करा हा, चप्पल आणले का मला असं काही म्हणायला. आणि हे बघा इकडं जर अशी थट्टाच करायची असेल ना तर छे 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 छे, अहो आम्ही थट्टा कशाला करू. बरं ते जाऊ द्या, कचरा देताय ना. हो. अहो आज जरा ना कचरा जास्तच आहे माहिती का. त्यात न्हाव्याच्या दुकानात पडलेले असतात ना तर ते केसाचे पुंचके देखील आहेत. त्या हलकटाला सवय आहे नसते हजामत्या करायची. जे काय असेल ते आता देतो. पण आणखी नाही बघ ऐकलं का, मला ना दुसरंच आणखीन सांगायचंय. काय झालं आता? ओ मी आता आतमध्ये गेले की नाही तेव्हा त्या देसाईच्या मोलकरणे ने ओ खरकट पाणी टाकलंय ना आतमध्ये, ते सगळीकडे पसरलंय. मोहरीचं पाणी आपल्या घरात टाकलं? हो ना. खरकट पाणी आपल्या घरात टाकायचं काय? अरे आपलं घर म्हणजे काय गटार आहे का मोरी आहे? नाहीतर काय. हे बघा हे आता तुम्ही असं बोलताय की नाही ते सौजन्याचं दिसत नाही समजलं. त्यांना सांगायचं हे आता खरकट पाणी आहे ना असं नीट बाहेर टाकत जा म्हणजे त्यांना समजेल. अहो आतापर्यंत किती वेळेला सांगितलंय. अहो पण काही माणसांना असं सांगून समजत नाही पटकन. त्या त्यांना नीट समजून सांगायला नको का. आहे बघा मी आपल्याला किती वेळा सांगते आपण जाऊन लवकर स्नान करून यावं म्हणून. तसंच आहे नानी. ओ तुम्ही या सौजन्याच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. जातो आणि सांगतो दादा शिवा तू बैठ, मी आलो तितक्यात. या नानी तुम्हाला सुद्धा सौजन्याचा बराच त्रास झालेला दिसतोय. काही विचारू नको सुद्धा बरं. एक वेळ खोडकर माकडं सांभाळणं बरं पण हे सौजन्य सांभाळणं महाकर्म कठीण रे बाबा. मी म्हणते अरे लोक जिथे वाईट आहेत तिथे सौजन्याचा काय उपयोग आहे सांग ना तुम्हाला. पण म्हटलं ह्यांची श्रद्धा ना की काय होऊ द्या होतं त्यांच्या मनासारखं. असं काय होणार आहे बरं नानी? हे बघ एक तर आमचं तरी भलं होईल नाहीतर त्या सौजन्याचं तरी भलं होईल. दोहोपैकी एक नक्कीच होईल एवढं नक्कीच आहे. काही म्हणा नानी, पण तरी नानांपेक्षा सौजन्याशी तुम्हीच जास्त जुळवून घेतलेलं दिसतंय. कशा शांत आहात बघा तुम्ही. अरे आम्ही नवरा बायको कितीही भांडत असलो ना तरी अंतरंगात आम्ही एकच आहोत तुम्ही जा. अरे त्यांनी जर एकदा काही ठरवलं ना तर त्यांच्या पाठीशी उभं नको करायला. अरे हाच ना करा सरचा. नमस्कार काका. सर्व कुशल मंगल आहे ना? हो सर्व कुशल आहे. म्हणतात काय हो हे घे पा थोडी तुला भाषा दादाने बाय बाय मी जाते. कसं दिलं गं? अगं त्या मेल्याला खटकानं मार ना. मेल्याला ना खेटराने मारलं पाहिजे. अगदी खेटर फाटेपर्यंत. अगं आपण असं लिहिलंय तरी त्या मेल्याला काय पत्रात त्या बघ तूच वाचून बघ. हात जड डोंबल गेलं गधळे. दुसऱ्याची पत्र आपण कशाला फोडायची सांग. महामूर्ख आहे सांग अगदी तू. काहीतरी बोलू नकोस नानी. नाहीतर काय. अगं बघ त्या भाषेनं कुणा तरी किरस्ता पत्र पोरीला पत्र लिहिलं आहे. ख्रिश्चन मुलीला? हो ना. चक्क लिहिलंय की नाही हाय मेरी जान. अगं नानी हा? ते मेरी जान नाही. अगं मेरी जान असं लिहिलंय. मेरी जान. मेरी जान म्हणजे माझ्या प्राणा. हिंदीत लिहिलंय ते. अगं आता त्या भाषाला अक्कल नाहीये हे तरी पटलाय की नाही तुला सांग बघू. मी म्हणते
प्रेमपत्र जर लिहायचं असेल ना तर मराठी मुलीला मराठीतच नको का लिहायला प्रेमपत्र? हिंदीत कशाला लिहायचं ते? अगं मायना हिंदीत आहे, पत्र मराठीतूनच आहे. मराठीत आहे असं. मला आधी वाचून बघू दे. अगं थांब जरा वाचून दे. वाचते बघ. तुझ्यासाठी हे वाटत झालं. दिवसभर तुझी आठवण येते. मी किती धडपडतोय कसं सांगू तुला. पण तू नुसता नजरेचा इशारा केलास तर मी प्राण ओळखून टाकेन. तुझ्या पुढे सगळं जग तुच्छ वाटतं मला. तू नाहीस तर कुछ नाही. मुझ पर नाराज ना होणे दिला. बघ काय मेली पत्र ही. बघ ना. मला सांग, हे वाचल्यावर मी संतापूर्णपर्यंत काय करू? तुला जर असं कोणी पत्र लिहिलं असतं तर तू काय केलं असतंस? अगं आमच्या लहानपणी असलं प्रेमपत्र लिहिणारे कोणी शेजारी पण नव्हते आणि काहीच नव्हतं बघ. अगं तुझ्या नानांनी तरी लिहिलंय का कधी प्रेमपत्र मला? नाव नको त्याचं बघ. आणि तुला खरं सांगतो पण ते त्यांनी जर असं मला प्रेमपत्र लिहिलं असतं ना तर मी आयुष्यात कधी त्यांच्याशी वाढले नसते बघ. आणि ह्यांची मात्र नेहमी ती वृक्षपत्र. ऐकलंस का? काय असायचं त्याच्यात महिन्यात? ची सौ नानीस अनेक आशीर्वाद. अशी पत्र लिहिणं सर्वस्वी गैर आहे. सांग ना तू तुझ्या नानाला समजावून. बाळग नानाला नव्हे, मग? अशी मंदेला पत्र लिहिणं सर्वस्वी गैर आहे. नुसतं गैर म्हणून भागणार नाही, मिळालेल्या जन्माची अद्दल घडली पाहिजे. हरामखोर एकाचे तो देसाई नव्हता घरात आणि म्हणले घरी पळून गेला. कुठे गेला? त्या देसाईच्या पारीला चांगलाच दम भरला मी. पण पण दम देताना सौजन्य तर सुटलं नव्हतं ना तुमचं? काहीही सुटलं नाही माझं. त्या पारीला दम दिलाय. सांगितलं परत जर माझ्या घरात इथं खरकट पाणी टाकलं अख्ख्या चाळीचं खरकट पाणी आणून तुझ्या घरात होतील. पण त्या मंडलेकरांना सुद्धा ताकीद दिलीत की नाही तुम्ही? नव्हता ना घरात. कचरा त्याच्या बैठकीच्या खोलीत उधळून आलोय. बायच म्हणलं बमलं. ते सौजन्य एकदा संपू दे, मग एकेकाला बघून घेतो. ठीक आहे पण याचं सौजन्य आपलं संपलं ना की त्या मंडलेकरच्या भाषाकडे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. त्यानं काय केलंय? हो त्याने प्रेम पत्र दिलं आपल्या मंडीला. हो हाय मेरी जान म्हणून. एवढी त्याची हिंमत? हो ना. अरे काय समजतो काय हा स्वतःला? आम्ही सौजन्यात आहोत म्हणजे बांगड्या नाही भरलेल्या. हे सौजन्य सुरांच्या सौजन्यासारखं आहे. एवढं सौजन्य संपू दे, वाच्याची तंगडी तोडावी लागेल. म्हणजे एक यादीच करून ठेव. नादान, बदतमीज, नालायक. अरे पक्या, अरे काय रे? विचारे हलकटालाच. अरे पक्या, अरे सौजन्य चालू आहे आपलं. हो तुमच्या सौजन्याची अशी तशी. अरे मला म्हणतो सुलोचनेला एकटीच घेऊन काय फिरतोस? आम्हालाही चान्स दे की जरा. हा केलंच मग तू या माणसाला पडलंच रे. अरे आपल्या मंदीला मेले ना मेरी जान म्हणून पत्र लिहिलंय. कुणाला? हो, आपल्या- मंदीला? हो, मंदीला. काय रे हलकटा, हे धंदे करतोस? अरे पक्या पक्या सोड त्याला. अरे सांगा ना त्या पक्याला तुम्ही. पक्या, अरे आपण सौजन्यच आहोत. आणि आणि सुटकेस इथं टाकल्याशिवाय कुणाची बाहेर टाकले? सुलोचनेची. सुलोचनाची सुटकेस इथे कशाला आणलीस? ती येत आहे मागून. इथे इथे राहायला येते की काय? होय कायमची. आम्ही लग्न केलं आहे. काय लग्न? एकदम लग्न? हो मग एकदम दुसरं काही करण्यापेक्षा लग्न केलेलंच बरं नाही का? बेशरम, लाज नाही वाटत बाबाच्या तोंडावर असं बोलायला? मुळीच वाटत नाही. आता लग्न झालंय, आता बडबडून काही उपयोग नाही. अरे आत्ताच काय अडलं होतं तुझं लग्न करायचं? हो मला वाटलं घरात सौजन्य चालू आहे, सौजन्याखातर घ्या मुकाट्यानं तुम्ही. बघा
तुमचे दिवटे चिरंजीव काय बोलतायत बघा. आता बोलून तरी काय उपयोग आहे सांगा. केलं नाही ना त्याने एकदा लग्न. नाना माझ्या लग्नाचं भांडण आपल्याला नंतर मांडता येईल, पण आधी ह्या वाश्याचा निकाल लावायचा आहे आपल्याला. ज्या हाताने त्याने मंदिरा प्रेमपत्र लिहिलं तो हातच मोडून टाकायचा आहे मला. पक्या दादा थांब. नुसता हात मोडून लागणार नाही. खराब अवश्य तर तू खूनच केलाच पाहिजेस त्याचा. पाहिजे तर मी मदत करते तुला. तुझ्या मदतीची गरज नाही मला. मी एकटाच पुरे या वाशाचा खून करायला. ये इकडे. ए नराधमा, हे देवाचं नाव आणि हो मांडायला तयार. अरे बाबा, काय करतोस पक्या? अरे पक्या, अरे पक्या मी काय सांगतोय ऐकून घे. ए तू गप्पा बस. मध्ये मध्ये बडबड नकोस. तुझ्या लाज घालीन तुम्ही बाजूला. काका. पक्या पक्या मी काय सांगतो ऐकून तर घे. अरे 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 मी काय सांगतो ऐकून घे. अरे खून करायला काही गडबड करायची गोष्ट आहे का? खून नेहमी विचारपूर्वक करावा असं मोठमोठ्या तज्ञांनी सांगितलेलं आहे. अरे असा गडबडीत खून करून का होतो? आपल्याला खून केल्याचं समाधान नाही, त्याला खून झाल्याचं सुख नाही. आता हे बघ, आतापर्यंत मी काहीतरी मागितलंय का तुझ्याकडे? पण आज मात्र एक गोष्ट मागतो. अरे केवळ आपल्या घराण्याच्या नावलौकिकासाठी तू खुनाची तारीख फक्त पुढे ढकल. अरे फाशीची तारीख सुद्धा पुढे ढकलतात, अरे खुनाची तारीख पुढे ढकलायला काय हरकत आहे? बरोबर की नाही सदाशिव? बरोबर. पंकज बाळा, अरे आजपर्यंत कधी तू वडिलांचं ऐकलं नाही, पण आता तरी जरा ऐक रे. आणि पक्या आणखी एक गोष्ट, आजच तुझं लग्न झालंय, अजून हनीमून सुद्धा झालेलं नाही. आणि जर हनीमून झालेला नसेल तर लग्नाला काय अर्थ आहे? तेव्हा बाकी कशासाठी नाही तर हनीमून साठी तर या खुनाच्या भानगडीत पडू नकोस. होय रे होय पक्या. अरे ज्या दिवशी घरात सून यायची त्या दिवशी नको रे खून व्हायला. बरोबर आहे. अरे आजचा दिवस सुनेच आहे, खुनाचा नाही. आणि बाळा, आणि हे असं करून त्या सुनेने कोणावर बघायचं रे? ठीक आहे नाना नानी, लग्न आणि सौजन्य याचा विचार करून मी याच्या खुनाची तारीख 8 दिवसांनी पुढे ढकलतो. जा हलकट माणसा. अरे सौजन्य आड आहे म्हणून तुझ्या खुनाची तारीख मी पुढे ढकलतो. तसं सोडू नकोस त्याला. माझी क्षमा तरी मागायला लाव. म्हणजे त्याने माफी मागता कामा नये. त्यांनी जर माफी मागितली तर त्याचा खून करण्याचा नैतिक अधिकार आपण गमावून बसू. त्याने क्षमा मागता कामा नये. जा हलकट माणसा आणि हो करण्याला तयार 8 दिवसांनी. जा. बस पाहिलं सदाशिवा, सौजन्याचं सामर्थ्य आता तरी लक्षात आलं की नाही तुझ्या? सौजन्यामुळे 2 जीव वाचले, एक वाशाचा आणि दुसरा पक्याचा. ठीक आहे नाना, पण हे तुमचं सौजन्याचं फॅड संपलं ना की मी देसाई मीच देसाई, मंडलेकर, वाशा सगळ्यांचे खून मीच करीन. हो असं कसं? देसाईचा खून तुम्ही करणार, मंडलेकर वाशा यांना पण तुम्हीच मारणार, मग मी काय करणार? नाना हे सगळे खून मी तुम्हाला कदापि बसू देणार नाहीये. असं कसं म्हणतो? अरे लहान तोंडी मोठा घास घेणं बरं नव्हे. कुटुंब प्रमुख म्हणून माझी पण काही जबाबदारी आहे की नाही? ते चालायचं नाही. या सगळ्यांचे गुन्हे मीच करणार. ओ तुम्हाला करायचाच आहे ना खून? मग त्यावेळेला पारीचा खून तुम्ही करा. नाहीतर काय? पारीचा खून करायचा आपल्याला जमणार नाही. का? अहो मागे तिचा हात धरला तर घाम फुटायची वेळ आली मला. तिचा खून केला तर अटॅकच येईल. अहो दुसऱ्याचा खून करून स्वतः मारण्यात काय मजा आहे? तिचा खून काय मी करणार नाही. मग पारीचा खून कोण करणार आहे? अहो या सगळ्या भानगडीत त्या पारीचाच खून आहे, तेव्हा तिचा खून हा झालाच पाहिजे. मग असं का नाही करत नानी? तुम्हीच का नाही पुढे होत तिचा खून करायला? म्हणजे तुम्हीच का नाही होत पुढे तिचा खून करायला? अहो ही काय बायकांची काम आहेत का? मग राहू दे तिला आपलं तशीच एकटीला. कशाला? पुन्हा तिच्या हाताला बंधन लावायला. पण हे बघा, तुम्ही नाही तिचा खून केला तर माझा पक्या करेल तिचा खून. पक्या जा त्या पारीचा खून
दुपार. सुलोचनाशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला कसल्याही कारणासाठी मी स्पर्श करणार नाही अशी शपथ घेतली मी सुलोचने पुढे. अरे त्यांचा का मुलगा तू तरी दुसरं काय करणार आहेस? मंदे सदाशिव, आहे का कुणाची हिंमत या बालीचा खून करण्याची? का? माझी हिंमत, मी करते बाळीचा खून. ही कोण? ही माझी बायको, तुमची सून आणि मंदेची भाऊजय सुलोचना. तू हिच्याशी लग्न केलंस? हो केलं. बोला, काय करायचे आता? हे पहा सुनबाई, शेजाऱ्यांचे खून करण्यावरून इथे वादविवाद चालू आहे. कुणी कुणाचा खून करायचा याच्यावरून भांडण तंटा चालू आहे. हे पहा नाना नानी, तुम्ही आता थकला आहात. कुणासारखी धाडसाची कामं तुम्हाला आता झेपायची नाही. देशाप्रमाणे घराण्याचेही भवितव्य तुम्ही तरुण पिढीच्या हाती द्यायला पाहिजे. तुम्ही आता बाजूला व्हायला पाहिजे. अरे जा, मला कशाला शिकवताय? लाल घाली नाही गेला. नाना, बायको आहे ती माझी. अशा शब्दात तिच्याशी बोललेलं मला मुळीच कपणार नाही. केवळ सौजन्यात आहे म्हणून तुम्हाला नम्रपणे सांगतोय. अरे बाप आहे मी तुझा. ओ बाप असला तरी ते बाहेर, घरात काय त्याचं? कुठाय तो नाना बेरके? अभिमन्यू सारखं कोळ पोर त्या पोराला मारलंस. अरे अभिमन्यू काय अशी पोरीना प्रेमपत्र पाठवित नव्हता. एवढी गोम मारायचे कारण नाही. अरे तू केवढा, तुम्ही केवढे? हा, अरे जरा वाटायला हवी तू मस्ती. आम्ही कोणी हात लावलेला नाही त्याला. एकटं पाक्यान मारलंय आणि तेही सकारण. तो मेला असता म्हणजे? ओ खरं तर मारणारच होतं त्याला. केवळ सौजन्य आडालंय आमचं म्हणून मला आज माझा हात आखडता घ्यावा लागलाय. अरे तुम्ही माणसा की खाटी? जागा घेऊन येऊया. अरे माझी आता टकुरी फिरायची वेळ आहे. अरे मनात आणलं ना ते एकेकाचं मुर्द्याला वेळ एका वळी. अरे कुणाला दम देताय? आणि तू एवढी घोडी टार्गेट वाढलीस ती ए! आवरायचं होतंच की ए, आम्हाला बोलतेस का काय? मला पारू माहिती माझ्या सासूबाईंना बोलशील तर नाने मी. अरे असं का काळजी करतोय? बाकी काय नाही नाना. तरी सौजन्याची तरी तुम्ही चाट ठेवायची होती. ह्याचं जाऊ द्या. जाऊ द्या. आज तुमच्या लग्नाचा पहिला दिवस. आधी नमस्कार करा. आयुष्यमान व्हा. मुली, आज मी तुझं सूनमुख पाहिलं. तुझ्या शब्दातला जोर पाहिला. तुझ्या हातातला दणका पाहिला. अगदी बेके घराण्याला शोभशील अशीच सून आहेस तू. अगं जगाशी खुशाल पेपर वाईन वाग.
पण नवऱ्याशी मात्र सौजन्याने वाग. आणि तुमच्या संसाराचा झेंडा उंच, अगदी उंच नारळाच्या झाडावर नेऊन लाव. नाना सौजन्याचा खून पडतोय नाना. तू गबस रे बघ्या ते आपली पाठी आण. आत्ता आणतो. फिराव दे. माझा ऐका नाना. सुनबाई, अहो आज तुमचा या घरातला पहिला दिवस, तेव्हा नाव घ्यायला पाहिजे. जाता मस्तपैकी नाव घ्या. बेडके घराण्याची सून झाले माघे पंचमीच्या दिवशी पंकजरावांचे नाव घेते सौजन्याची ऐशी तैशी.